ठरलं तर मग ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे। गेल्या 2 वर्षांपासून चालत असलेल्या वात्सल्य आश्रमच्या केसचा निकाल लागण्यासाठी आता अवघे 15 दिवस उरले आहेत। तर आता जास्तीत जास्त पुरावे शोधण्यासाठी अर्जुन आणि सायली खूप प्रयत्न करताना दिसतायत। तर मालिकेत अर्जुन पुरावा शोधण्यासाठी साक्षी शिकरेच्या घरी वेश बदलून गेल्याचं नुकतंच पाहायला मिळालं आणि तिथे गेल्यावर अर्जुनला तिथे प्रिया देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। तर आता याचा वापर अर्जुन कोर्टात पुरेपूर करणार आहे। आता वेळ आल्यावर तो भर कोर्टात प्रियाला खोटं सिद्ध करणार आहे। अशातच आता या मालिकेत लवकरच कोर्ट ड्रामा पाहायला मिळणार आहे। यावेळी अर्जुन सर्वात महत्त्वाचा पुरावा कोर्टात सादर करताना दिसणार आहे। अर्जुनला आश्रमात पेंडंटचा अर्धा भाग सापडतो आणि हे पेंडंट नक्कीच साक्षीचं असणार असा विश्वास अर्जुनला असतो। तर मालिकेत आता एक रंजक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यात अर्जुन त्याच्या जवळचा पुरावा दाखवण्याआधी साक्षीला एक विनंती करतो आणि तिच्या गळ्यात एखादा नेकलेस असेल तर तो कोर्टासमोर दाखवायला सांगतो। यावर कोर्टाच्या आदेशानुसार साक्षीला सर्वांसमोर गळ्यातील चैन दाखवावी लागते। यानंतर अर्जुन स्वतः जवळचा पुरावा बाहेर काढतो आणि साक्षीच्या गळ्यातील पेंडंटचा अर्धा तुकडा आणि त्याच्याकडे असलेला तुकडा यामुळे पूर्ण एस लेटर तयार होतो। हा पुरावा पाहिल्यावर साक्षीसह महिपतची बोलती बंद होते। तर आता केसचा निकाल लागण्यासाठी शेवटचे काही दिवस बाकी राहिलेले असताना दामिनी काय करणार, अर्जुनला खोट्यात पाडण्यासाठी महिपत आणखी कोणता डाव खेळणार आणि त्याचसह वात्सल्य आश्रमचा निकाल जाहीर झाल्यावर ही मालिका संपणार का, अशी चर्चा आता प्रेक्षकांमध्ये रंगताना दिसत आहे। तर ही मालिका खरंच संपण्याच्या मार्गावर आली आहे का, यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि मालिकेच्या अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।